नाशिकेत ग्रंथाचा दुसरा अध्याय. काल आपण बघितलं की ही जी चंद्रप्रभा होती हिला 6वा महिना लागलेला आहे आणि 6वा महिना लागल्यानंतर तिच्या आईच्या लक्षात आलं ही गर्भवती आहे म्हणून. आई शोक करू लागलेली आहे आणि तीही आईला समजावून सांगितलंय तिनं, आई माझ्याकडून कोणतंही पाप घडलेलं नाही, मी कुण्या पुरुष स्वप्नात सुद्धा बघितलेला नाही आणि हे का झालं त्याचंही तिनं कारण सांगितलं की गंगेमध्ये जे कमळ वाहत आलं तिने सुगंध घेतला, पोटात काहीतरी गेलं आणि तेव्हापासूनच मला हा गर्भसंभव झालेला आहे. अशा प्रकारे तिनं आपल्या आईची समजूत काढली. परंतु आईला खूप दुःख झालेलं आहे, अतिशय दुःख झालेलं आणि हे दुःख प्राप्त झालं माझ्यासारखी पापीनी या त्रिलोक्यात नाही. तिनं सगळा वृत्तांत सांगितला आणि माझ्यासारखी पापीनी त्रिलोकात सुद्धा नाही असं ती म्हणू लागलेली आहे. माझ्यामुळं माझ्या बापाचा वंश फार पवित्र असून सुद्धा त्याची त्रिलोकामध्ये मोठी ख्याती आहे वडिलांची, आणि मी त्यांच्या पोटी जन्माला येऊन त्यास कलंक लावला, एवढाच माझा दोष आहे. आता मला हे जग आणि हा प्राण नकोसा झाला आहे. ही जगही नको वाटायला आणि प्राणही नको वाटत आहे. मेल्या ब्रह्मदेवा, देवाला म्हणू लागलेली आहे, मेल्या ब्रह्मदेवा हे काय तू माझ्या प्रारब्धी लिहिलंस? हे विधात्या, विधाता जो, ही काय तू माझ्या प्रारब्धामध्ये लिहिलं आहेस? असं का लिहिलं आहेस? असा माझ्याकडून काय दोष घडला? कोणता अपराध माझ्याकडून घडला एवढा मोठा की त्याच्यामुळं मला हे असे दुःखाचे भोग आले? म्हणून हा कर्मभोग ओढावला, माझ्यावर हा एवढा मोठा कर्मभोग ओढावला आहे. आता मी कसे शांतवन करू? राजाला तोंड कसं दाखवू? आता मी काय करू? समजा आता माझ्या वडील जे राजा त्रिलोक्यामध्ये वंदे कीर्तिमान जे आहेत त्यांना मी तोंड कसं दाखवू? आणि त्यांना कळालं तर काय होईल? जगात ही एवढी अपकीर्ती झाली परमेश्वरा, माझीही अपकीर्ती झाली आणि माझ्यामुळं माझ्या वडिलांचीही अशी एवढी अपकीर्ती झालेली आहे. पूर्वजन्मी मी असे काय अघोर पाप केले? ती ईश्वराला बोलू लागलेली आहे, देवाला सांगू लागलेली आहे, विधात्या ब्रह्मदेवाला बोलू लागलेली आहे. पूर्वजन्मी असं कोणतं अघोर पाप केलं आणि कशी मला ही काय वेळ प्राप्त झाली? पूर्वजन्मी मी कोणतं पाप केलं होतं देवा, म्हणून मला ही काळ वेळ प्राप्त झाली? म्हणजे जी फूल वाहत यायच्या वेळेसच मी नदीवर गेले आणि मलाच ते फूल दिसलं. वेळ आणि काळ एकत्र आली, अशी का काळ वेळ प्राप्त झाली की हे कमळ वाहत येऊन त्याचे मी अवग्रहण केले आणि माझ्या हातून गोहत्या झाली किंवा ब्राह्मणाचा घात झाला? कोणतं पाप केलं होतं मी? पहिलं कधी ना कधी संचितामध्ये माझ्या कोणतं पाप होतं म्हणून माझ्या हातानं कोणतं पाप झालं होतं ब्रह्मदेवा? हे विधात्या, माझ्या हातानं गोहत्या झाली का ब्रह्महत्या झाली किंवा ब्राह्मणाचा घात मी पूर्वी कधी केलेला होता किंवा अतिथीला विनमुख लावलं होतं? अघोर घोर असं एवढं मोठं पाप माझ्याकडून कोणतं घडलं होतं की
त्या पापामुळं मला एवढं मोठं दुःख प्राप्त झालं. काहीच अपराध नसताना, निर्दोष असताना एवढा मोठा आळ माझ्यावर आला आणि हे मला दुःख का प्राप्त झालं, असं ती ईश्वराला म्हणत आहे. मी काय कर्म केलं होतं पहिलं म्हणून, आणि कर्मामुळंच दुःख प्राप्त होत असतं. मला हे दुःख प्राप्त झालं. माझ्यासारखी पापिनी यात्रे लोक्यात दुसरी कोणी नसेल. एवढं मोठं कोणतं पाप केलं होतं की माझ्यासारखी पापिनी तिन्ही लोकातसुद्धा नसेल. प्राणत्याग करावा तर गर्भपातकाचे पाप लागेल. आत्महत्या जर करू तर गर्भहत्या केल्याचं पाप लागेल. आणि आता हा ध्येय ठेवून काही सौख्य नाही. आता जर हा ध्येय असाच ठेवला तर इथून पुढे काही सुख मिळणार आहे का? सुख नाही, असं ती म्हणू लागलेली आहे. कोणत्या कर्मामुळं मला हे प्राप्त झालं, ध्येय ठेवून तरी कोणत्या सुखाची प्राप्ती होईल, याप्रमाणे ती राजकन्या दुःख करू लागली. ती राजकन्या दुःख करू लागली, स्वतःला त्रास करून घेऊ लागलेली आहे. ध्येय असाच ठेवला तरी आता इथून पुढे तिचं आयुष्य सगळं अंधार दिसू लागला तिला आयुष्यामध्ये. आता वडिलाला कळालं तर काय होईल, आणि कोणतं पाप केलं आणि म्हणून मला हे प्राप्त झालं. पाप केलं, जी पूर्वसंचितात आहे तीच प्राप्त होतं, आणि ही कुणालाच चुकलेलं नाही. ही देवाच्या बापाला चुकलं नाही. देवाला नाही, देवाच्या बापाला. देवाचं जे बाप, रामप्रभूचे पिता दशरथ राजा किंवा कृष्ण परमात्म्याचे पिता वसुदेव. आपण आपल्या जीवनामध्ये थोडंसं संकट आलं की ती संकट निवारण व्हावं, मला दुःख होऊ नये म्हणून ईश्वराची आराधना करतो. मग ईश्वराच्या हातात असतं, ती आपल्या कर्माधीन आहे ती दुःख. ईश्वराच्या जर हातात असतं ते दुःख निवारण करणं, तर त्यांनी स्वतःच्या वडिलाचं दुःख आधी निवारण केलं असतं. किती दुःख प्राप्त झालेलं आहे वसुदेवाला. देवकी आणि वसुदेव देवाचे माता पिता, प्रत्यक्ष विष्णू भगवंताचे जी पालन करता ईश्वर आहे, त्याचे माता पिता, त्यांना किती अघोर दुःखाची प्राप्ती झाली. कर्माधीन त्यांनासुद्धा कर्माचंच फळ मिळालेलं आहे. आपल्याला प्रश्न पडतो इथं कसा, चंद्रप्रभेला प्रश्न पडला आहे की माझं कोणतं कर्म होतं म्हणून मला एवढं दुःख प्राप्त झालं. आपण कर्म करणं आपल्या हातात आहे बघा. कर्म करण्यासाठी ईश्वरानं आपल्याला 24 तास दिले. दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत किंवा 24 तासामध्ये तुला काय करायचं ती कर. स्वातंत्र्य दिलं, काहीच बंधन नाही. तुला कर्म कोणतं करायचं ते कर, परंतु जे करशील तेच भोगावं लागेल हे मात्र बंधन घालून दिलं. आता पेरणी करायची, स्वतंत्र आहे त्या मालकाला शेताच्या. काय पेरायचं आहे ते पेर, हीच पेर तीच पेर असं नाही. पण पेरलंस की तुला तेच घ्यावं लागल, आणि थोडं नाही अनेक पटीनं घ्यावं लागतं. म्हणून आपण पुण्यकर्म थोडं केलं तरी अनेक दिवसानं जेव्हा ती फळ देतं तेव्हा अनेक पटीनं देतं. आणि पापकर्मसुद्धा बीज कोणतंही लावा तीच उगवतं, परंतु अनेक पटीनं प्राप्त होतं. ते लवकर लगे प्राप्त होत नाही म्हणून त्याची वाढ होते. फळ द्या प्रवृत्त होतं ते बऱ्याच दिवसानं. आणि जेव्हा फळ द्या प्रवृत्त झालं तेव्हा तेवढंच नाही, एक दाना पेरला की कणीसच उगवून येतं. आणि जेव्हा ते दुष्कर्माचं दुःख भोगावं लागतं तेव्हा खूप मोठं आपण भोगतो असं वाटतं. तेवढं केलेलं नसतं. पेरलेलं किती एकच दाणा पेरला आहे, पण कणसात किती दाणे आले, कणीस भरून आलं. ते
मग पुण्य असो, ज्वारी पेरली तर ज्वारीच येते आणि जे पेरू ते येतं. मग तसंच आहे, पेरणी करायची, पुण्य करायचं का पाप करायचं हे आपल्या हातात आहे. पण जे पेरलं तेच तुझ्या पदरात पडल ही नक्की आहे. आणि हा जो नियम आहे, हा नियम कुणीच मोडलेला नाही. जे श्रीकृष्णाचे वडील वसुदेव कोणत्या कारणामुळं एवढं त्यांना बंदिवासात राहावं लागलं आणि ईश्वर भगवंत पुत्र असताना सुद्धा त्याच्यापासून दूर राहावं लागलं का? कारण काय होतं? असे प्रश्न ह्या साधू संतांना पडतात. कारण पूर्वीच आठवत नाही. आपण पूर्वजन्मी काय केले ते आठवत नाही. जमिनीमध्ये बी पडलेलं उन्हाळ्यात दिसत नाही, परंतु पाऊस पडला की उगवून येतं आणि उगवून आल्यानंतर लक्षात येतं बी कोणतं पडलं होतं ती. उगवल्यासच लक्षात येतं. कुठं जांभळी येते, कुठं बोरी येते, कुठं बाबळी येते. उन्हाळ्यात ते कळत नाही, माहीत नसतं. उगवलं की तेच बी पडलेलं हे आपण सिद्ध होतं आपल्याला, तीच पडलं होतं म्हणून तेच उगवलं. तसंच आहे, जन्माच्या आधी जे कर्म केलेलं आहे ते आपल्याला आता माहीत नाही. पहिलं काय केलेलं आहे, जेव्हा भोगाला येतं तेव्हा माहीत होतं. आणि भोगाला आल्यानंतर आपण ईश्वराला, गुरुला दोष देतो किंवा विचारतो काय केलं होतं म्हणून. आता कृष्णाचे आपण थोडासा बघू भाग ते. कृष्णाचे वडील जे होते वसुदेव, या वसुदेवाचं काय कर्म होतं? वसुदेव जे होते ते पराशर ऋषीचे अवतार आहेत. वसुदेव जेव्हा पराशर ऋषी एक वेळेस यज्ञ करू लागले, पूर्वजन्मीचं कर्म यज्ञ करायचा होता. सगळी यज्ञाची तयारी केली आणि गाईचं पूजन करून यज्ञाला आरंभ करायचा होता. आता यज्ञाला आरंभ करायचा आहे आणि गायच नाही. आसपास बघितली, कुठंच गाय नाही. यज्ञाचं मुहूर्त होतं, त्या मुहूर्तामध्ये यज्ञाला आरंभ करायचा होता. कशी सगळ्या बाजूंनी म्हणजे मुहूर्त होतं, त्या मुहूर्तामध्ये यज्ञाला आरंभ करायचा आहे, गाय तर कुठं जवळपास नाही. काय करावं म्हणून पराशर ऋषी जीव होते, महान तपस्वी होते. ह्यांनी काय केलं, वरुण देवाची गाय चोरून आणली. विचारलं नाही, काय नाही, सोडली ना आणली वरुण देवाची गाय. आणि तिला 2 पाडस होते, गोरे होते 2 तिला. ती गाय आणली, रात्रीच आणली आणि सकाळी पूजन केलं. जेव्हा वरुण देव तिथून जात असताना ते पाडसं रडू लागले. ते 2 गाईचे जी बछडे होते, गोरे होते, ते रडू लागलेला आवाज वरुण देवाला आला. वरुण देवानं त्या गोठ्यामध्ये जाऊन बघितलं तर गायच नाही. तेव्हा वरुण देवाला वाटू लागलं काय कुणी नेली असेल. सगळीकडं शोध घेतला वरुण देवानी, कुठंच गाय सापडली नाही. जेव्हा शोध घेत घेत पराशर ऋषीच्या आश्रमामध्ये गाय आहे असं माहीत पडलं, कुणीतरी सांगितलं, भरवसा बसना गेला सुरुवातीला. पराशर ऋषी मला न विचारता गाय कशी नेतील? एवढे मोठे पराशर ऋषी आणि मला काहीच न म्हणता माझी गाय म्हणजे चोरून नेलीच की, चोरूनच झाली ती. कशा नेतील असं वाटू लागलं. पण खरं काय ती बघावं म्हणून वरुण देव जे होते ते पराशर ऋषीच्या आश्रमामध्ये गेले, तर खरंच त्यांची गाय तिथं होती. तेव्हा वरुण देव आणि पराशर ऋषीला विचारलेले, ऋषीराज, तुम्ही माझी गाय न मला विचारता आणली, म्हणजे तुम्ही चोरूनच आणली, का आणली? तेव्हा पराशर ऋषींनी सांगितलं, मला यज्ञाला आरंभ करायचा होता, जवळपास गाय नव्हती, म्हणून मी तुमची गाय न विचारताच चोरून आणली. तेव्हा वरुण देव म्हणाले, गायीचे जी बछडे आहेत ते रडत आहेत आणि तुम्ही न विचारता मला गाय आणली, तेव्हा तुम्ही गाय चोरूनच आणली. तुम्ही जरी ऋषी असलात तरीसुद्धा तुम्ही हेच कर्म केलं, चोरीचंच कर्म केलं. बरं केलं ते केलं. वरुण देवानं सांगितलं, हे बघा ऋषीराज पराशर, ती गाय मला परत द्या. तेव्हा ऋषींनी सांगितलं, गाय परत देणार नाही. मला यज्ञाला रोज पूजनासाठी गाय लागणार आहे आणि माझा यज्ञ होईपर्यंत
तुम्ही गाय इथंच राहू द्यायला पाहिजे आणि मी तोपर्यंत गाय परत काही देणार नाही. आता असं सांगितल्यानंतर वरुणदेव म्हणू लागले, गाईचे बछडे रडत आहेत गाई वाचून, आणि तुम्ही त्यांना इथं घेऊन या आणि कधी द्यायची ती गाय मला परत द्या, पण ती गोरे 2 इथं घेऊन या आणि त्यांनाही तुम्ही सांभाळा यज्ञ होईपर्यंत. तेव्हा पराशर ऋषीने सांगितलं, त्यांना सांभाळायला माझ्याकडं कोणीच नाही म्हणले. त्यांना कोण सांभाळेल त्यांना? गायक पूजेसाठी मी आणली, तिला मी सांभाळतो, पण ती गोरे मी काही सांभाळणार नाही. वरून देवाने विनंती केलेली आहे, गाय तरी मला परत द्या, नाही तर बछडे तरी सांभाळा, तिचे गोरे तरी तुम्ही सांभाळा. तेव्हा पराशर ऋषींनी सांगितलं, गोरेही सांभाळणार नाही, गायही परत देणार नाही. तेव्हा वरुण देवाचं नियंत्रण सुटलं. वरुण देव म्हणू लागले, कशाची घमेंड आली तुम्हाला? पराशर ऋषी आहेत, तुम्ही मोठे ऋषी आहेत म्हणून मी माझ्या मर्यादित आहे, पण ह्याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल. तुम्ही ही कर्म केलं आहे ना, ह्याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल. एवढं म्हणलं निघून गेले. तेच पराशर ऋषी वसुदेव म्हणून जन्माला आले. बलभद्रासारखे शेषाचे अवतार पुत्र होते. प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण अवतार पोटी आले, पण दोन्हीही बछडे दूर होते आणि ही पराशर ऋषी बंदिवासात होते. मग सांगा, देवाच्या बापाला हे कर्मानं सोडलं नाही, आपल्यासारख्याला सोडील का? आपण तो कुठल्या झाडाचे कसले पत्ते? म्हणून या कर्म चुकवण्यासाठी ईश्वराची आराधना करायची, ईश्वराला दोष द्यायचा. अशा प्रकारचे हे जे आपण करतो ते चुकीचं आहे. मग इथं कर्म कोणालाच का गेले बाजूला, मी तर कर्म सोडित नाही असं म्हणू लागलेली आहे. ती मी कोणतं पाप केलेलं होतं? चंद्रप्रभा म्हणू लागली, का माझ्या भाग्याला असं आलं? इतकं अघोरी पाप कोणतं केलेलं होतं? आणि थोडं केलेलं असलं तरी जास्त भोगायचं येत असतं. एक दाणा पेरला तर कणीसच येऊन बसतं. मग ते सत्कर्म असो नाही तर दुष्कर्म असो. मग याप्रमाणे आता हा ध्येय ठेवून काही शोक्य नाही. आता माझ्या पुढे सगळा अंधार दिसू लागलेला आहे अशी चंद्रप्रभा म्हणू लागली, आणि हा ध्येय ठेवून काहीच सुख प्राप्त होणार नाही याप्रमाणे ती राजकन्या दुःख करू लागली. वाचका हो, चंद्रप्रभा दुःखाने विव्हळ होऊन तिला काहीच सुचेना. तिच्या मनात प्राणत्याग करावा असा विचार येऊ लागला, आत्महत्या करावी असा विचार येऊ लागला. पण ती सर्वज्ञ असल्यामुळे, ती ज्ञानी होती, सर्वज्ञ असल्यामुळे पुन्हा मनाशी विचार करी की मी पूर्वजन्मी काय पाप केलं म्हणून ह्या जन्मी मला असे लांछन लागलं आणि मजवर दुःखाचा पर्वत कोसळला. ही जी आत्ता मी भोगीत आहे ती पूर्वजन्मीचं पाप आहे म्हणूनच भोगीत आहे, आणि आता जर मी आत्महत्या करू तर आता दुसरं पाप मी करणार आहे असं तिला माहीत होतं. आत्महत्या करावी एक मन म्हणू लागलं आणि दुसरं मन म्हणू लागलं, आत्महत्या जर केली तर दुसरं पाप माझ्या संचितात जमा होईल व आता आत्महत्या व गर्भहत्या करून हे पाप मी कोठे फेडू? नुसत्या आत्महत्येचं पाप मला लागणार नाही, तर माझ्या पोटामध्ये गर्भ आहे आणि गर्भहत्या आणि आत्महत्या हे दोन्हीही पाप माझ्या माथ्यावर बसतील, माझ्या संचितात जमा होतील आणि ह्याचं मला पुन्हा जन्म घेऊन ते फेडावं लागतील. यावेळेस परमेश्वरा मला मरण देईल तर बरं होईल, परमेश्वरा मला मरण दे असं ती ईश्वराला मागणी मागू लागलेली आहे. याप्रमाणे आक्रंदून दुःख करू लागली. तो तेथे राजा आला. ही आई आणि मुलगी दोघीचा संवाद सुरू आहे आणि आक्रंदून ती रडू लागलेली आई पुढे खरी परिस्थिती सांगून. आईला शांत केलेले तिनं आधी खालच्या भागात बघितलं आपण ते. आई थोडं शांत हो, खरं काय ते माझं ऐक, पुन्हा मला कोणती शिक्षा करायची ती कर, पण माझं एकदा ऐकून घे असं म्हणून तिनं आईला सगळं सांगितलं आणि आक्रंदून रडू लागलेली आहे. त्याच वेळी
परमेश्वरा मला मरण देईल तर फार बरे होईल असे म्हणू लागली. याप्रमाणे ती आक्रोंदून दुःख करू लागली. तो तेथे राजा आला. ही मुलगी आणि आई दोघी बोलत असताना, दोघी रडत असताना राजा तिथं आलेला आहे. रघुराजा तिचे वडील तिथं आले आणि कन्या गरोदर पाहून भूमीवर मूर्छित पडला. का रडत आहात? चौकशी केली. काय झाले? राणीला चौकशी केलेली आहे. तेव्हा राणीनं राजाला जी परिस्थिती आहे ती सांगितली. आपली मुलगी 5 महिन्याची गरोदर आहे. हे जेव्हा कळालं तेव्हा राजाला प्रथम ऐकल्याबरोबर मूर्छाच आली. राजा मूर्छित पडला. पुन्हा राजा सावध होऊन सद्गदित कंठाने कन्येस विचारू लागला की सावध झालेला आहे, कंठ दाटलेला आहे, दुःख झालेलं आहे, अतोनात दुःख झालेलं आहे. काळजामध्ये जशी सुरी अचानक कुणीतरी येऊन काळजामध्ये सुरी घालावी, मारावी, त्याप्रमाणे हे शब्द राजाला लागलेले आहेत अंतकरणाला. अतिशय दुःख झालं, मूर्छित पडला आणि पुन्हा सावध झाला. आणि सावध होऊन सद्गतीत कंठाने म्हणजे रुदन करीत करीत कंठ भरून आलेला आहे अशा कंठाने कन्येस विचारू लागला की हे दुष्कृत्य तू कसे आचरलीस? आपल्या कन्येला विचारू लागलेला आहे, ही वाईट काम तू कसं केलंस? तो सर्व वृत्तांत मला सांग. ही दुष्कृत्य सगळाच वृत्तांत मला सांग. ही गर्भ कुणाचा आहे? समजा असा त्याचा उद्देश. तू हे निंदकर्म करून सूर्यवंशाला लांछन लावलंस. सगळा वृत्तांत मला सांग. आणि ही वाईट कर्म करून तू आपला जो पवित्र असा सूर्यवंश, रामाचा वंश, त्याला लांछन लावलंस, काळीमा लावलीस आणि माझ्या तोंडास काळीमा लावलीस. आता मी काय करू? कुठे जाऊ? नशिबाने तू आमच्या पोटी निर्माण होऊन सर्व कुळ नरकात बुडवलंस. त्याला काहीच कळेना त्या राजाला. काय करू? कुठं जाऊ? कसं करू? अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ लागलेले आहेत. आणि तो मुलीला म्हणत आहे, सर्व कुळ तू नरकात बुडवलंस. इतकं पवित्र कुळ आणि तू कुळाला काळीमा आहेस, सगळ्या कुळाला तू नरकात बुडवला आहेस. असं बोलता बोलता राजा पुन्हा मूर्छित पडला. ही बोलत असताना राजाला पुन्हा मूर्छना येऊ आली. दुःखच तसं झालेलं आहे. मूर्छित होऊन प्राण त्यागू लागला. म्हणजे राजाचा प्राण जातो का काय असं वाटू लागलेलं आहे. बेशुद्ध राजा पडू लागला. त्यास हे दुःख सहन होईना. दुःख सहन होईना. प्राण निघून चालल्यासारखा होऊ लागला. वाचका हो, त्यावेळी चंद्रप्रभेची काय स्थिती झाली असेल? ग्रंथकार सांगू लागलेले आहेत. वाचका हो, ग्रंथ जे तुम्ही वाचत आहात, जे ऐकत आहात, तुम्ही विचार करा की असं वडील असे बोलत असताना काहीच दोष नाही तिचा, तरीसुद्धा चंद्रप्रभेची काय स्थिती झाली असेल याचा विचार तुम्हीच करा. ती म्हणाली, हे तात, तुम्ही व्यर्थ प्राणत्याग करू का करता? वडिलाला म्हणू लागलेली आहे, तुम्ही प्राणत्याग का करता? व्यर्थही प्राणत्याग जे करता ते तुमचा काहीच अन्याय नाही. मी तुमची कन्या निर्लांछनी असून माझी कर्मगती मला कळेना. मी निर्दोष आहे तुमची कन्या आणि मला असं का झालं? माझी कर्मगती काय आहे हे मलाच कळना झालेली आहे. कळना. मी सत्य सांगते की मी खरं सांगते असं मनापासून आणि सत्यच होती ती की सांगण्याचा खूप प्रयत्न करू लागली, परंतु माझ्या हातून दुष्कर्म असे काही घडले नाही. वडिलाला सांगू लागलेली आहे, खरं खरं माझ्या हातून काहीच वाईट कर्म घडलेलं नाही. याला चंद्र, सूर्य आणि धरणी हे साक्षी आहेत. आता मी साक्षीदार कोणाला आणू? आपण जे कर्म करतो ना, ते आपल्या कर्माचे साक्षीदार फक्त आपणच असतो आणि ईश्वर, आपला आत्मा. ईश्वर म्हणजे
आपण आणि आपलं चैतन्य. मग ह्याला साक्षीदार मी कुणाला आणू? चंद्र, सूर्य, धरणी हे साक्षी आहेत, दुसरं कोणालाच मी आणू शकत नाही. कारण यांनाच माहीत आहे आणि मला एक माहीत आहे. माझ्या कर्माने वेळले त्याला माझा उपाय नाही. माझ्या कर्मानं मला का असं आलं आणि त्याला ह्याच्यावर काहीच माझ्यापाशी उपायसुद्धा नाही आणि मी काहीच सांगूही शकत नाही. हे सत्य जाणा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे खरं आहे. हे सत्य जाणा म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, मी सत्य बोलत आहे असं ती म्हणू लागलेली आहे. चंद्रप्रभा सर्व अंगाने रोमांचित होऊन थरथरा कापू लागली. वडिलाचा प्राण जातो का काय, बेशुद्ध पडू लागलेले आहेत. म्हणून चंद्रप्रभासुद्धा भीतीनं थरथरा कापू लागली आणि म्हणाली, माझा खराखुरा वृत्तांत असा आहे की, वडिलाला सांगू लागलेली आहे. आईला सांगितलं तिनं आधी, आता वडिलालाही सांगू लागली, माझा खराखुरा वृत्तांत मी तुम्हाला सांगते. माझ्यावर ही वेळ का आली आणि हे कसं झालं ते मी तुम्हाला सांगते. पूर्वी मी गंगेवर स्नानासाठी गेले असता अकस्मात एक कमळ वाहत आले. त्यात दर्भ बांधला होता. ते दासीस आणावयास सांगितले. दासीने आणून ते माझ्या हाती दिले आणि मी तो दर्भ सोडून त्याचा परिमळ अवघ्राणीला. काही नाही, त्याची गाठ सोडली त्या कमळाची आणि सुगंध घेतला. त्याबरोबर माझ्या उदरात काय गेले हे मी जाणत नाही. यावरून माझ्या हातून काही अकर्म झालं नाही हे मी सत्य प्रतिज्ञेने सांगण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे. सत्य प्रतिज्ञेने सांगते आणि तुम्ही सांगाल ते दिव्य करील. तुम्ही मला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण खरी परिस्थिती हीच आहे. मी परपुरुष स्वप्नात सुद्धा बघितलेला नाही आणि खरं हीच आहे. ह्याच्यावर तुम्ही मला जी शिक्षा देताल ते मला स्वीकार आहे. मी तर निष्पाप आणि निर्भय आहे, परंतु दैवगती विचित्र, तिला मी काय करू? मी निष्पाप आहे मला माहीत आहे, पण माझ्या दैवगती अशी वेगळी विचित्र आहे आणि त्या दैवगतीमुळं मला हे दुःख आलेलं आहे. हे धरणी माते, तुझीच साक्ष आहे म्हणून ती धाय धाय रडू लागली. धरणीवर पडलेली आहे. धरणी माते प्रगट हो आणि साक्ष दे. मी सत्य आहे असं माझ्या माता पित्याला सांग. अशा प्रकारे धरणी मातेला तिच्यावर लोळू लागली आणि धाय धाय रडू लागलेली आहे. याप्रमाणे शोकाकुलित होऊन ती राजास पुन्हा पुन्हा विनवू लागली की, शोकानं धाय धाय रडू लागली. आपला पिता जो राजा ह्यांना पुन्हा पुन्हा विनंती करू लागली की, हे तात, ही तुमची कन्या निर्लांछनी असून सर्व प्रकारे निर्दोष आहे. हे बाबा, तुमची जी मुलगी आहे ना ही, ती कोणतं निर्दोष आहे. तिला कोणतंच दूषण लागलेलं नाही, लांछन लागलेलं नाही. हे माझे वचन सत्य माना. मी सांगते ती तुम्ही खरं माना. माझ्या प्राक्तन कर्माचा ठेवा मला अवश्य भोगावा लागेल. माझ्या पूर्वजन्मीचा जी कर्म आहे, प्रारब्ध कर्म, सुटलेला बाण, तो मला भोगावाच लागणार आहे. अवश्य भोगलाच पाहिजे. तरी आता आपल्या या देहाचा शेवट करावा एवढेच माझे मागणे आहे. मला तुम्ही मारून टाका. तुमच्याकडं माझी मागणी आहे. माझ्या ह्या देहाचा तुम्ही शेवट करा, म्हणजे मला तुम्ही मारून टाका. यावेळी ते राजकन्या चंद्रप्रभा अतिशय शोक करू लागली, परंतु तिच्या बापास तिचे सांगितलेला वृत्तांत खरा न वाटून, खरं वाटलंच नाही त्यांना, त्यास अतिशय कोप झाला. काहीतरी बनाव करून सांगत आहे असं त्या राजाला वाटू लागलं
आणि अतिशय क्रोधित झाला तो राजा. काय सांगत आहेस म्हणून. हे आगटीत काय सांगतेस. हे आगटीत म्हणजे कधीच घडलेलं नाही आणि असं घडूच शकत नाही. आणि असलं तू काय सांगतेस. आगे ही सूर्यवंशी नृपती असून माझी कीर्ती त्रिलोक्यात मावत नाही. मी जो आहे तो सूर्यवंशातला राजा आहे आणि माझी कीर्ती जी आहे, माझी आणि माझ्या पूर्वजांची कीर्ती त्रिलोकात मावत नाही, एवढी चांगली सत्कीर्ती आहे. आणि तू गुणवती कन्या असून तू सुद्धा माझी सद्गुणी कन्या आहेस. आत्तापर्यंत तुझ्यामध्ये एकही दुर्गुण नाही. माझी गुणवती कन्या म्हणून सर्व लोकांमध्ये वर्णन करतात. राजकुमारी किती सुंदर आहे, राजकुमारी किती सद्गुणी आहे, तुझ्या गुणाचं सुद्धा वर्णन सगळे लोक करतात. त्या सर्वांस काळीमा आणून कुळाचा उपहास केलास. त्या सगळ्याला तू काळं लावलंस आणि कुळाला सुद्धा उपहास केलास, म्हणजे काळं लावलंस, काळीमा लावलीस. हे भाषण करताना क्रोधाने राजाचे नेत्र आरक्त झाले. रक्तासारखे क्रोधानं नेत्र झालेले आहेत राजाचे. त्याच्यावर विश्वास बसला नाही राजाचा. राणी तरी गप्प बसलेली होती, ऐकून घेतलं, पण राजाचा मात्र विश्वास बसला नाही आणि लाल लाल क्रोधानं नेत्र झाले. आणि तो मनात विचार करू लागला की हिचा वध करावा. राजाच्या मनात विचार येऊ लागलेला आहे, हिला मारून टाकावा, हिचा वध करावा, तर श्रीहत्या मस्तकी लागेल. पुन्हा विचार आला, मारून टाकावं तर श्रीहत्येचं पाप लागेल. स्त्री व ब्राह्मण यापासून जरी अनुचित घडलं तरी त्याचा वध करू नये असं धर्मशास्त्र आहे. स्त्रीकून आणि ब्राह्मणाकून काही चूक झाली, अनुचित घडलं तरीसुद्धा त्यांचा वध करू नये असं शास्त्र सांगतं, धर्मशास्त्र सांगत आहे. करिता हिचा त्याग करावा हे बरे. काय करावा. मारून टाकावा वाटू लागलं. मारून टाकावा तर स्त्रीहत्या याचा दोष लागेल. मारूनही टाकू नये, हिचा त्याग करावा हे बरं असं त्याच्या मनामध्ये आलेलं आहे. नंतर राजाने दूतास एकांती बोलावून त्यास असे सांगितले की चंद्रप्रभेच्या हातून अनुचित कर्म झाले. ह्याकरिता तिला घोर आणि भयंकर अरण्यात नेऊन सोडा. एकांतामध्ये एकट्याच राजाला आणि काही दूताला बोलावून घेतलं आणि सांगितलं, ही जी चंद्रप्रभा राजकुमारी आहे, हिच्या हातून अपराध झालेला आहे, अनुचित कर्म तिनं केलेलं आहे आणि त्यामुळं हिला काय करा, अरण्यात नेऊन सोडा. चंद्रप्रभेच्या हातून अनुचित कर्म झाले, त्याकरिता तिला घोर अरण्यात, भयंकर अशा अरण्यात नेऊन सोडा. घोर अशा, भयंकर अशा, जिथं मनुष्याचं दर्शन नाही अशा अरण्यामध्ये नेऊन सोडा. जिथे मनुष्य नाही, व्याघ्र सिंह वास्तव्य करतात, मनुष्याचा वारासुद्धा नाही, वाघ सिंह नाग हरिण अशा प्रकारे जिथं असतात अशा भयानक अरण्यामध्ये हिला नेऊन सोडा. अशा उद्ध्वस्त आणि निर्जन वनी डोंगर कपाटी नेऊन हिचा त्याग करावा. जिथं मनुष्य येणार नाही, निर्जन वन आहे, जिथं जनाचा वास होत नाही, मनुष्य प्राणी जातच नाही, अशा ठिकाणी हिला नेऊन सोडा. डोंगराच्या कपाटामध्ये हिला, मोठ्या डोंगराच्या कपाटामध्ये हिला नेऊन सोडून हिचा त्याग करावा. राजाची आज्ञा झाली. राजाचा कंठ मोहाने सद्गदित झाला. आज्ञा दिली खरी, परंतु कंठ सद्गदित झाला. अंतकरणात मुलीविषयी प्रेम असतं, धर्मासाठी त्याग करू लागलेला आहे, पण माता पिता किती प्रेम करतात. शास्त्रातलं सांगितलेलं आहे बघा,
आईपेक्षा वडील मुलीवर जास्त प्रेम करतात आणि मुलगीसुद्धा वडिलावर तितकंच प्रेम करीत असते. म्हणून राजाचा कंठ मोहाने सदगदित झाला. किती लाडकी कन्या होती, आपण बघितलेलं आहे मागं. किती वैभवामध्ये, किती लाडामध्ये वाढलेली ही कन्या. राजाचा कंठ मोहाने सदगदित झाला. आज्ञा दिली खरी, पण मनामध्ये मुलगी आहे म्हणून दुःख होऊ लागलेलं आहे, मोह निर्माण झाला. राणीस मूर्छा आली. हे निर्णय राजाचा ऐकून राणीला मूर्छा येऊन पडली आहे राणी. सर्व राजवाड्यात मोठा आकांत झाला. सगळ्या राजवाड्यामध्ये ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि आकांत झाला. सगळे रडू लागले. चंद्रप्रभा खूप गुणवान होती. चंद्रप्रभेच्या सख्या मैत्रिणी रडू लागल्या. अशा प्रकारे सर्वांस मोठे दुःख झाले. सगळा राजवाडा दुःखानं वेढून गेलेला आहे. सगळीकडे एकच आकांत झाला. आप्त बांधवा समक्ष तिला विशाल वनात नेले. त्यावेळी दूतांनी चंद्रप्रभेचा हात धरून सर्व आप्त बांधवा समक्ष तिला विशाल वनात नेले. तिचा हात धरून सगळे आप्त बांधव, मैत्रिणी, राज्यातले सगळे लोक, माता पिता, बहीण भाऊ सगळे समोर असताना त्या दूतांनी तिला धरून वनात नेलं. वाचका हो, त्यावेळेस त्या राजकन्येस जे दुःख झालं असेल त्याचे वर्णन माझ्याने करवत नाही. ग्रंथकार म्हणतात त्या राजकन्येला किती दुःख झालं असेल त्याचं वर्णन मलासुद्धा करवत नाही. पापकर्माची अशी गती होते, पण बिचाऱ्या राजकन्येस हा दैवगतीचा डाग लागला. ज्यानं पाप केलं आहे त्याला असं होणं योग्य आहे आणि अशी गती होते सुद्धा. परंतु राजकन्येनं कोणतंच पाप केलेलं नव्हतं. तिच्या दैवगतीनं तिला हा मोठा डाग लागलेला होता. दूतांनी त्या सुकुमार राजकन्येस मोठमोठ्या घोर वनोपवनातून पायी चालत नेले. तिला काय रथ नव्हता, काहीच नव्हता. हाताला धरून पायी चालत नेलेलं आहे. चालत नेले असता ती सुंदर राजबाळी दीन मुद्रेने फार शोक करू लागली. कितीतरी लाडात वाढलेली, कितीतरी वैभवात वाढलेली, शरयूच्या स्नान करायला येताना सुद्धा शुभ्र छत्र तिच्या मस्तकावर होतं. इतकी थाटामध्ये ती वाढलेली होती आणि तिची ही दुर्गती झाली. पायी चलवीत ओढीत तिला अरण्यामध्ये नेण्यात आलं. चलणं होईना झालं तेव्हा ती रडू लागली. राजकन्या सुकुमार होती. राजकन्येस मोठमोठ्या घोर वनातून पायी चालत नेले असता ती सुंदर राजबाळी दीन मुद्रेने फार शोक करू लागली. दीन होऊन त्या दूताकडं बघायची, चलवत नव्हतं, कधी चललेलीच नव्हती. सुकुमार अशी ती राजकन्या होती आणि चलत असतानाच तिच्या मनामध्ये एवढं दुःख झालेलं आहे, शोक आहे मनामध्ये दाटून आलेला आणि शोक करू लागली. मधून ती रडायची, पुन्हा चालायची. तेव्हा बरीच घन वने ओलांडून ती अति भयानक भ्रमारण्यातनी तेही ओलांडले. अनेक वन ओलांडलेले आहेत. अति भयानक असे भ्रमारण्य तेही ओलांडून चलवीत नेलेले तिला. त्याच्या पुढे अनेक कानने टाकून अति विक्राळ निर्जन वनामध्ये त्यांनी तिला त्याग केला. अतिशय अशा निर्जन वनामध्ये क्रूर अशा प्रकारानं ह्या राजानं आपल्या त्या चंद्रप्रभा जी कन्या होती तिचा त्याग केलेला आहे. धर्मासाठी प्रेमसुद्धा दूर केलं आणि तिचा त्याग केला. अशा प्रकारे इथं आपला दुसरा अध्याय पूर्ण झालेला आहे आणि आपला वेळही झालेला आहे.
अध्याय 3 आपण उद्याच्या भागात बघू. चंद्रप्रभेचा वनवास उद्याच्या भागात सांगणार आहेत. आणि जो ती गर्भ आहे त्या गर्भाचा जन्म, त्या बाळाचा जन्म आणि तिचा पुढचा वनवास, जो तिथून पुढे अरण्यामध्ये तिला सोडल्यानंतर पुढे तिचा काय गती झाली, तिचा काय काय तिला त्रास झाला आणि तिचा वनवास, पुढचा जो वनवास आहे तो कसा झाला आणि त्या बाळाचा जन्म कुठं झाला, कसा झाला, कोणी पालन पोषण केलं, हा भाग आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. नासिकेत ग्रंथाचा अध्याय चुकवू नका. खूप सुंदर ग्रंथ आहे हा. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे ह्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले सद्गुरूचा आशीर्वाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.